नैमिषारण्याच्या पावनभूमीत सूतजी शौनकादी ऋषींना शिवव्रताचा गोडसा महिमा सांगत आहेत. महिमा सांगत असताना सूतजी ऋषींना सांगतात, सीमंतिनीचं आख्यान. सीमंतिनीनं शिवव्रत करून कसं आपल्या पतीला वापस बोलावून घेतलं. जलविहार करण्यासाठी गेलेला पती ज्यावेळी नौकेमध्ये सैनिकासमवेत गेला होता, त्यावेळी ती नौका पाण्यामध्ये बुडून गेली आणि सीमंतिनीचा पती मरण पावला. परंतु शिव उपासनेच्या बळावरती सीमंतिनीनं आपल्या पतीला वापस आणलं. त्याविषयीचं गोड असं कथन शिवलीलामृताच्या 6व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. तर भगवंताची स्तुती करून शिवलीलामृताचा 6वा अध्याय श्रवण करूयात. रामकृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ॐ नमः
शिवाय. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. राग कलावती अतिशय गोड असणारा राग. रामकृष्ण हरी. भगवंताची गोड अशी स्तुती करून कथेला सुरुवात करूया. फार वर्षापूर्वी चित्रवर्मा नावाचा राजा होऊन गेला. त्या राजाला अनेक पुत्र होते. आपल्या नगरीमध्ये आनंदाने राज्य करीत असणारा राजा. भरपूर पुत्र झाले, परंतु राजाला मुलीची अभिलाषा होती. आपल्या पोटी मुलगी व्हावी अशी राजाची इच्छा होती. बऱ्याच देवी देवतांना नवसे सायास जप तप सगळ्या गोष्टी झाल्यानंतर खूप वर्षानंतर राजाला एक मुलगी झाली. राजाने त्या मुलीचं नाव सीमंतिनी असं ठेवलं. सीमंतिनी लहानाची मोठी होऊ लागली. ग्रंथामध्ये सीमंतिनीच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे. किती लावण्य होती, किती सौंदर्य होती सीमंतिनी. सीमंतिनीच्या सौंदर्याविषयी वर्णन करत असताना श्रीधर स्वामींनी गोड असं वर्णन केलेलं आहे. स्वामी म्हणतात, स्वतः कामदेवानी सीमंतिनीला पाहून लज्जित होऊन मान फिरवावी अशा प्रकारचं असणारं सीमंतिनीचं सौंदर्य. लहानाची मोठी होत आहे सीमंतिनी. खूप मोठे ज्योतिष ब्राह्मण घरी आले आणि राजानी आपल्या सीमंतिनीच्या नशिबामध्ये काय आहे योग पाहावा म्हणून सीमंतिनीची जन्मकुंडली ज्योतिषांना दाखवली. ज्योतिषांनी ती कुंडली पाहिलं आणि कुंडलीमध्ये 10,000 वर्षांचा राजयोग ज्योतिषांना दिसला. आणि महाराजाला आनंद झाला. आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये 10,000 वर्षापर्यंतचा राजयोग आहे, म्हणजे निश्चितच आपली मुलगी राज करणार. सगळ्या महालामध्ये आनंद झाला. ज्योतिषाला अपार धन धान्य देऊन त्याची बोळवण केली. काही दिवस झाल्यानंतर अजून दुसरा एक ज्योतिष महालामध्ये आला. त्याचंही कौतुक करून त्यालाही ज्यावेळी कुंडली दाखवली त्यावेळी त्या ज्योतिषांनी सांगितलं, महाराज, सीमंतिनीच्या कुंडलीमध्ये राजयोग तर आहे, परंतु ज्यावेळी सीमंतिनीचं लग्न होईल आणि सीमंतिनीचं लग्न होऊन 14 वर्ष झाल्यानंतर सीमंतिनीला वैधव्य प्राप्त होणार आहे आणि सीमंतिनी विधवा होणार आहे असा वृत्तांत सांगितला. आणि चित्रवर्माच्या काळजामध्ये चर्र केलं. आपल्या मुलीच्या नशिबी हे काय विधात्यानं वाढवून ठेवलेलं आहे. आणि 14 वर्षानंतर जर आपल्या मुलीला वैधव्य आलं तर तिने कसं जगावं हा मोठा प्रश्न चित्रवर्मा समोर पडला. परंतु चित्रवर्मा राजाने त्या आपल्या पुत्रीपासून ही बातमी गुपित ठेवली. सीमंतिनीला वृत्तांत कळू दिला नाही. परंतु गुपित ठेवावं म्हणलेली गोष्ट गुपित राहते किती दिवस. एके दिवशी आपल्या सखी सोबत सीमंतिनी गप्पा मारत बसली होती आणि गप्पा मारत मारत एका सखीने सांगितली, राजकुमारी, अगं म्हणली, तुझं तर अवघड होणार आहे बाई. म्हणली 14 वर्षापर्यंतच तुला संसार सुख मिळणार आहे आणि 14 वर्षानंतर तुझं कसं होईल की बाबा, याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटत आहे. सीमंतिनी विचारते, काय झालं?
वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? त्यामध्ये असं म्हणाल्यानंतर ज्यावेळी सीमंतिनीच्या सखीनं व्रतांत सांगितला की 14 वर्षानंतर तुझा पती मरण पावणार आहे, त्यावेळी मात्र चिंताग्रस्त झालेली सीमंतिनी रात्रंदिवस चिंतेमध्ये व्याकुळ आहे. तिला चिंता सतावत आहे. असेच काही वर्ष उलटून गेली आणि राजकुमारी उपवर झाली. आता हिला योग्य असा वर पाहून हिचं लग्न करून द्यावं अशी प्रत्येक पित्याप्रमाणे चित्रवर्माची इच्छा होती. आपल्या मुलीचा थाटामाटामध्ये विवाह सोहळा पार पाडावा आणि सुंदर वर पाहून द्यावं असं म्हणून चित्रवर्मा राजाने नैषधराज नळ, नळाचा पुत्र इंद्रसेन आणि इंद्रसेनाचा पुत्र चित्रांगद, चित्रांगद हा वर सीमंतिनीसाठी पाहिला आणि अतिशय योग्य आहे वर. दोघांचं लग्न लावून दिलं. ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलेलं आहे. लग्नाचा जर महिमा मी सांगत बसलो तर ग्रंथ लांबत जाईल. त्यामुळे श्रोत्यांनो, तुम्ही थोडक्यामध्ये तुम्हाला लग्नाचा महिमा सांगतो. मोठ्या थाटामाटामध्ये लग्न केलं. अपार याचकांना एवढं धन धान्य एवढं अर्पण केलं. सगळेच्या सगळे याचक नेता नेता कंटाळून गेले. विप्र ब्राह्मणांना सगळ्यांना दान धर्म केला. त्यांना न्यायला अवघड झालं. डोक्यावर ते ओझ नेता येईना गेलं. एवढा दान धर्म राजाने केला. आपल्या मुलीचा थाटामाटामध्ये विवाह लावून दिला आणि कन्यादान म्हणून सुवर्ण दाग दागिने रत्न अलंकार वेगवेगळ्या शोभ्यवंत असं वस्तू आपल्या जावयाला भेट दिल्या आणि आपल्या लेकीची जड अंतकरणाने पाठवणी केली. बोळवण करून पाठवलं. काही दिवसानंतर काही कार्यक्रमानिमित्त राजाने परत आपल्या मुलीला आणि जावयाला आपल्या नगरीमध्ये बोलावून घेतलं. सीमंतिनीच्या नशिबाची कथा बघा. तिच्या लग्नाला 14 वर्ष पूर्ण होऊन गेलेली होते आणि त्या काळामध्ये ज्यावेळी हिचा विवाह झाला आणि ज्यावेळी हे इकडे राहायला आले, काही कार्यक्रमानिमित्त ज्यावेळी सीमंतिनी आपल्या माहेरी आली, त्यावेळी चित्रांगद राजा नौका विहार करण्यासाठी गेला. समुद्रामध्ये जाऊन बघावं. समुद्र म्हणजे नौका विहार करण्यासाठी सैन्य समुदाय घेऊन काही सोबत सेवक घेतले आणि नावेमध्ये बसून चित्रांगद राजा निघाला. मधोमध ज्यावेळी चित्रांगद राजाचं जहाज आलं, त्यावेळी अचानक सगळ्या या समुद्रामध्ये वादळ उठलं आणि वादळाने खवळलेला तो समुद्र जहाज इकडं तिकडं इकडं तिकडं करू लागला आणि ज्यावेळी वेड वाकड जहाज होऊ लागलं, त्यावेळी भयंकर अशा वादळाने त्या जहाजाला पलटी केलं आणि ते जहाज पाण्यामध्ये बुडालं. काठावरती असणाऱ्या सैनिकांनी बघितलं, आपले महाराज ज्या जहाजामध्ये होते ते जहाज बुडालं आणि सगळ्या नगरीमध्ये एकच हाहाकार झाला, आकांत झाला की आपले महाराज पाण्यामध्ये बुडाले आणि मरण पावले. आपले महाराज पाण्यामध्ये बुडाले आणि मरण पावले. ज्यावेळी ही बातमी सीमंतिनीच्या कानावरती पडली, सीमंतिनी छाती बडवून रडू लागली. घोर असा विधीने तिच्या नशिबावरती घात केलेला होता आणि अशा या अवस्थेमध्ये ज्यावेळी आपल्या पतीच्या मरणाची वार्ता सीमंतिनीच्या कानावरती पडली, सीमंतिनी मोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली. आणि हा वृत्तांत नैषधपुरीमध्ये पोहोचला. तिकडं चित्रांगद राजाची जी आई आहे लावण्यवती, लावण्यवतीच्या कानावरती हा वृत्तांत पोहोचला की आपला पुत्र मरण पावलेला आहे.
लावण्यवती शोक करत आहे, ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलेलं आहे. माझा दावा गे राजहंस, कोणी नेले गे माझे पाडस, माझा चित्रांगद डोळस, कोणी चोरून नेला गे. कुठं आहे माझं पाडस? माझ्या चित्रांगदाला, माझ्या राजहंसाला, माझ्या डोळसाला कोण चोरून नेलं? एक आई आपल्या पुत्र स्नेहाने शोकाने कळवळा करत आहे. देवा, काय चुकलं भगवंता महादेवा? काय चूक झाली माझी सांग, काय चुकले? म्हणे म्या पूर्वी काय केले, प्रदोष व्रत मध्येच टाकिले, की शिवरात्रीस अन्न घेतले, की व्रत मोडले सोमवार. महादेवा, भोलेनाथा, काय चूक झाली माझी? माझ्या पुत्राला माझ्यापासून हिरावून घेतलं. पूर्वीच्या जन्मामध्ये एखादी मी सोमवाराचं व्रत करून अर्धवट मोडले का? सोमवार धरला आणि संध्याकाळी अत्यंत भूक लागली म्हणून मी कधी जेवण केले का? का कधी प्रदोष व्रत मोडलं? काय चुकलं माझं? काय चुकलं? की रमाधव आणि उमाधव यात केला भेद भाव, की हरिहर कीर्तन गौरव, कथारंग उद्देशिला. महादेवामध्ये आणि भगवान श्री विष्णू मध्ये, हरी आणि हरामध्ये, रमाधव आणि उमाधवा मध्ये मी कधी भेद केला का? किंवा हरी कीर्तन सुरू असताना त्याच्यामध्ये मी व्यत्यय आणला? कथा कीर्तनामध्ये मी आडफाटा आणला का? काय झालं भगवंता? काय झालं माझ्याकडून चूक? एवढं मोठं दुःख माझ्या पदरी टाकलंस महादेवा, काय करू मी आता? लावण्यवतीचा शोक महादेवांनी पाहिला. महादेवाला सुद्धा दया आली आणि लावण्यवती शोक करत आहे. चित्रांगद गेला, चित्रांगद गेला. दोघे माता पिता इंद्रसेन शोक करत आहेत. सीमंतिनीचा शोक तर सांगूच नका. लग्न झालेल्या या अवस्थेमध्ये, तरुण वयामध्ये एखाद्या स्त्रीला वैधव्य प्राप्त व्हावं, एखादी स्त्री विधवा व्हावी, तिचं दुःख महाराज तीच जाणू शकते. ज्या स्त्रीच्या नशिबी ही कडू अशी यातना आली का, त्याच स्त्रीला माहिती आहे या दुःखाची अवस्था. काय दुःख होतं, काय होतं ज्यावेळी पतीचं छत्र डोक्यावरून हरपत. कसा चालवायचा संसार, कसं सांभाळायचं लेकरा बाळांना. आजवर ज्या पतींना जीव लावला तो प्राणनाथ सोडून गेल्यानंतर संसारामध्ये रामच राहिल्यानंतर त्या मुला बाळाकडे पाहून जगायचं. ज्या अभागिनीच्या नशिबे हा वनवास आलेला आहे, तीच अभागिनी ही कळा जाणू शकते की सीमंतिनीच्या हृदयामध्ये किती दुःख झालं होतं. इकडे वर्तमान काय झाला? ज्यावेळी चित्रांगद राजाचा
या ठिकाणी जे जहाज होतं, जहाज समुद्रामध्ये बुडालं. समुद्रामध्ये जहाज बुडाल्यानंतर ज्यावेळी खोल गेल्यानंतर खाली पाताळामध्ये जहाज गेलं. आणि पाताळामध्ये गेल्यानंतर राजा ज्यावेळी त्या जहाजामधून बाहेर आला, त्या राजाला त्या अवस्थेमध्ये ज्या नागकन्या होत्या, पद्मिनी, हस्तिनी, या नागकन्यांनी राजाला पकडलं आणि मुख्य पाताळ नगरीचा जो राजा आहे तक्षकाकडे घेऊन गेल्या. आणि तक्षकाकडे घेऊन गेल्यानंतर आता वृत्तांत बघा. तक्षक राजासमोर ज्यावेळी चित्रांगदाला उभा केलं गेलं, त्यावेळी तक्षक म्हणतो, कोण आपण, काय आहे आपलं वृत्तांत, आपल्याविषयीची संपूर्ण सखोल माहिती सांगावी, कोण आहात आपण. असं म्हणाल्यानंतर चित्रांगदांनी सांगितलं, मी भोलेनाथाचा भक्त आहे. ज्या त्रितत्वातून भगवंताच्या संपूर्ण ही सृष्टी निर्माण झाली, त्या भोलेनाथाचा मी भक्त आहे आणि महादेवाचा निस्सीम असणारा भक्त मी. या समुद्रामध्ये नौका विहार करण्यासाठी आलो असताना मोठं वादळ आलं आणि मी बुडून इथं आलो. आणि ज्यावेळी तक्षकाला कळालं की हा सुद्धा भोलेनाथाचा भक्त आहे, महादेवाचा भक्त आहे, त्यावेळी तक्षकाला आनंद वाटला की पृथ्वी लोकावरचा एक राजा आपल्या या पाताळपुरीमध्ये आलेला आहे आणि भोलेनाथाचा असणारा निस्सीम भक्त आहे. असं म्हणाल्यानंतर अतिशय आनंदित झाला. राजा पाहतोय पाताळीच्या कन्या एवढ्या सुंदर सुंदर कन्या होत्या. पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शंखिनी, भामिनी, नागकन्या. सगळ्या नागकन्याला चित्रांगद राजांनी पाहिलं. सुंदर असणाऱ्या त्या नागकन्या, त्या कन्येच्या सौंदर्याची उपमा शास्त्रकर्त्यांनी केलेली आहे. अतिशय रूपवान असणाऱ्या त्या लावण्यवती चित्रांगद राजांनी पाहिल्या. दोघांचा समाचार सुरू आहे. इकडवरी संपूर्ण नगरी दुःख सागरामध्ये पडलेली आहे. आपला राजा आपल्याला सोडून गेला. आता सीमंतिनीला ज्यावेळी ही अवस्था प्राप्त झाली, त्यावेळी तिचं व्रत, ज्यावेळी तिची कुंडली पाहिली होती, त्याच वेळी ज्योतिषांनी तिला सांगितलं होतं की या अल्प वयामध्ये आलेल्या वैधव्याला सामोरं जाण्यासाठी किंवा हा घोर प्रसंग, हा घोर अनर्थ आयुष्यामधून टाळण्यासाठी एकच उपाय आहे. सोमवाराचं व्रत आहे, शिवरात्रीचं व्रत आहे. आणि सीमंतिनीनं व्रत धरलं. त्यावेळी तिला सांगितलं होतं, काही तुझ्या जीवनावरती संकट आले, कसल्याही प्रकारचं संकट आलं तर तू भगवंताचं व्रत मोडायचं नाही, सोडायचं नाही. षोडशोपचारे भगवंताची पूजा करून सीमंतिनी व्रतस्थ आहे. 6 वर्षापर्यंत, 3 वर्षापर्यंत व्रत सीमंतिनीचं सुरू आहे. पती सोडून गेलेलं दुःख मोठ्या अंतकरणानं बाजूला सारून भगवंताच्या भक्तीमध्ये आपलं मन अर्पण केलं. सगळ्यात प्राणाहून प्रिय असणारा प्राणनाथ ज्यावेळी सोडून गेला किंवा ज्यावेळी सोडून जाईल, त्यावेळी आपलं मन भगवंताच्या चरणावरती अर्पण करावं. भगवंता, आता जे काही करशील ते तूच करशील. तुझ्याच हातामध्ये हा देह, याचा चालक मालक तूच भगवंता. सगळ्या आपल्या जीवनाची सूत्र ज्यावेळी भगवंताच्या हाती अर्पण कराल, त्यावेळी भोलेनाथ निश्चितच या जन्माचं कल्याण आणि सार्थक करेल. सीमंतिनीची व्रतस्थ आहे. 11,000 दाम्पत्यांना
तो शिवून त्यांना वस्त्रदान, वेगवेगळ्या प्रकारची दान त्यांना केली. दररोज महादेवाची पूजा करायची. दररोज महादेवाला बेलाचं पान अर्पण करायची. म्हणजे बेलाची पानं, 11,000 बेलाची पानं, 11,000 वाती आणि 11,000 जोड्यांना जेवण आणि त्यांना वस्त्र दान केल्यानंतर 3 वर्षाचा काळ उलटून गेला. आणि इकडं पाताळपुरीमध्ये चित्रांगद राजा तक्षकासोबत सुरक्षित आहे. परंतु इकडे या भूमीवरती कुणालाच माहिती नाही चित्रांगद जिवंत आहे. वर्तमान इकडे काय झालं? इंद्रसेन नैषद राजावरती परकीय शत्रूंनी आक्रमण केलं आणि आक्रमण करून इंद्रसेनाला आणि चित्रांगद राजाची जी आई आहे लावण्यवती, ज्यावेळी परकीय राज्यांनी राज्यावरती आक्रमण केलं, राजा मरण पावल्यानंतर राज्यावरती मोठं संकट ओढवतं. आणि अशा या भीषण परिस्थितीमध्ये इंद्रसेन आणि लावण्यवतीने त्या राज्यातून पळ काढला. परंतु शत्रून या दोघांनाही धरून त्याच नैषद राजाच्या बंदीगृहामध्ये दोघांनाही कैद केलं. आता नगरामध्ये राजा नाही, राजा गेल्यानंतर या नगरावरचं छत्र हरवलं आणि नगरावरती परकीय आक्रमण होणार अगोदरपासून झालेली आहेत. आणि अशा या अवस्थेमध्ये पाताळपुरीचा राजा तक्षक चित्रांगद राजाला विचारतो, राजा आता आपण या ठिकाणी आलाच आहात तर काही दिवस या ठिकाणी राहा. असं म्हणाल्यानंतर राजा म्हणतो, महाराज आपण माझा जीव वाचवला, आपली पाताळपुरी दाखवली आणि मी आपलं दर्शन आणि हे पाताळपुरी पाहून धन्य झालो. आता महाराज एक माझ्यावरती एक कृपा करा, उपकार करा. राजा तक्षक म्हणतात, काय? मला माझ्या मायेदेशी जाऊ द्या, माझ्या नैषद राजामध्ये जाऊ द्या. माझी आई वाटेला डोळे लावून माझी वाट पाहत बसली असेल महाराज. माझे वडील किती काळजी करत असतील. माझा पुत्र आणि माझी जी प्रिया आहे, माझी जी शुभांगी आहे, माझी शुभांगी वाटेला डोळे लावून बसली असेल. माझा प्राणनाथ कधी येईल म्हणून एवढे माझ्यावरती प्रेम करणारे आहेत. माझ्या आईचे आणि वडिलांचे काय हाल झाले असावेत. आणि आपण कृपा करून मला या पाताळपुरीमधून जाण्याची आज्ञा द्या. म्हणून चित्रांगद राजाने तक्षक राजाच्या चरणावरती आपला माथा ठेवला आणि म्हणले, कृपा करून महाराज मला जाण्याची अनुमती द्या. आणि माझं मन इथं रमत नाही आहे. माझ्यासाठी अत्यंत तळमळ करीत असणारे माझे आई वडील, माझी प्राणसखी, आणि यांच्याशिवाय मला करमाणार नाही. श्रीमंतीने माझी वाट पाहत बसली असेल आणि माझ्या प्रियेला पाहिल्याशिवाय मला सुद्धा माझ्या जीवाला चैन पडणार नाही. महाराज मला अनुमती द्या. असं म्हणाल्यानंतर तक्षक राजांनी राजाची बोळवण कशा प्रकारे केली. मुक्ता फळांच्या माळा, दिव्य रत्नांचे हार आणि वेगवेगळी अमूल्य अशी रत्ने राजाला दिली. आणि राजाला ती रत्ने देऊन चिंतामणी दिला राजाला भेट वस्तू म्हणून. आणि भलं मोठं असं गाठोड रत्नांचं बांधून राक्षसाच्या एका डोक्यावरती दिलं आणि सांगितलं, या ठिकाणी मनोवेगाच्या पलीकडे असणारा हा एक सुंदर असा नाग दिला. त्या नागावरती राजाला बसवलं. क्षणार्धामध्ये पाताळामध्ये, क्षणार्धामध्ये स्वर्गामध्ये आणि क्षणार्धामध्ये पोहोचवू शकणारा असा हा नाग. आणि 12 सहस्त्र नागांची सेना राजा समवेत दिली. राजाला सुंदर या ठिकाणी मुक्ताफळांचे हार घातले. आणि अशा या अवस्थेमध्ये दिव्य आणि सुकुमार दिसणारा राजा, एखाद्याने जर राजाला पाहिलं तर ओळखू सुद्धा येऊ नये अशी राजाची वेश पालटून गेला होता. आणि नागानं ज्यावेळी तीरावरती राजाला आणून सोडलं, इकडं
योगायोगाने सीमंतिनी स्नान करण्यासाठी या तीरावरती आलेली होती. आणि तीरावरती आलेली असताना चित्रांगद राजाची आणि सीमंतिनीची भेट झाली. आणि सीमंतिनीला पाहिल्यानंतर राजाला ओळखू आलं ही आपली पत्नी आहे. परंतु सीमंतिनीच्या लक्षात आलं नाही की हा आपला प्राणनाथ आहे. कसं काय तर अंगावरती असणारे भूषण, त्या भूषणांमुळे सीमंतिनीला ओळखू आलं नाही. सीमंतिनीची कळा कशी झाली होती? पांढरी शुभ्र साडी परिधान केलेली आहे आणि दिव्य असणारी ती सुकुमारी तिच्या नेत्रकटाक्षाकडे पाहिल्यानंतर राजाच्या विरहाने सुकून गेली होती पार. तरी सुद्धा सुंदर आणि सोज्वळ अवस्थेमध्ये असणाऱ्या आपल्या पत्नीला राजाने पाहिलं आणि तिच्या जवळ येऊन तिचा हात पकडला आणि कानामध्ये म्हणतो, तुझा पती जिवंत आहे. सीमंतिनीने ऐकलं आणि सीमंतिनीला आनंद वाटला. माझा पती, माझा प्राणनाथ जिवंत आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यावेळी चित्रांगद राजाने सीमंतिनीला सांगितलं की इथून तिसऱ्याच दिवशी याच तीरावरती तू ये, तुझा पती तुला इथंच मिळेल. असं गोड आख्यान ऐकल्यानंतर काय आनंद झाला सीमंतिनीला. ग्रंथकर्त्यांनी वर्णन केला, ज्यावेळी हनुमंतरायाने द्रोणागिरी पर्वत, औषधीचा पर्वत आणून ज्यावेळी सौमित्राला उठवले आणि बंधू लक्ष्मण उठल्यानंतर त्या युद्धभूमीवरती सगळ्या वानरांना, रामचंद्र प्रभूंना, हनुमंताला, नळ, नीळ, जांबवंत सगळ्यांना जो आनंद झाला होता तोच आनंद आज सीमंतिनीला झालेला आहे. गोड असं महिमान आहे. आता राजाच्या कानावरती वार्ता आली की महाराज, तुमच्या राज्यावरती परकीय राजांनी आक्रमण केलेले आहे आणि आक्रमण करून तुमच्या माता पित्यांना बंदिवासामध्ये टाकलेलं आहे. असं लक्षात आल्याबरोबर राजाने या ठिकाणी आपल्या नागवेशामध्ये असणाऱ्या दूताला आणि राजा स्वतः सुद्धा जाऊन त्या परकीय आक्रमण केलेल्या त्या राजाला समजावून सांगितले की चित्रांगद राजा 12,000 नागाची सेना घेऊन इथं येत आहे आणि तो जर इथं आला आणि या अवस्थेमध्ये आपल्या माता पित्यांना जर पाहिलं तर तुझं काही खरं नाही. असं म्हणाल्यानंतर तिथला जो राजा होता तिथला राजा घाबरला आणि त्यानं, कुठं आहेत महाराज, मी महाराजांना शरण जातो आणि मला उदार अंतकरणाने माफ करतील म्हणून राजाच्या बंदिवासामध्ये असलेल्या माता पित्यांना मुक्त करून टाकलं. आणि त्या दिवशीचा नृप महाराज चित्रांगदाच्या पायाला या ठिकाणी साष्टांग प्रणिपात घालून म्हणतो, महाराज मला माफ करा उदार अंतकरणाने. त्यावेळी राजाने त्या दोघांनाही माफ केलं आणि आपलं जे राज्य गेलेलं होतं, सोमवाराचा व्रत आणि प्रदोष व्रत, हे जे व्रत आहे अत्यंत सामर्थ्यवंत आणि प्रभावशाली असणारे पुण्यवंत हे व्रत आहे. आणि या व्रताच्या बळावरती सीमंतिनीनं आपला पती परत मिळवून घेतला. ज्या स्त्रियांनी म्हणले हे सीमंतिनी आख्यान सुरस, या सीमंतिनी आख्यानाची कथा सांगताना ग्रंथकर्ते म्हणतात, हे सीमंतिनी आख्यान सुरस ऐकता सौभाग्यवर्धन होय स्त्रियास, अंतरला व्रतार बहुत दिवस तो भेटेल परतोनी. आणि एखाद्या स्त्रियांचा जर पती हरवला असेल, दूरदेशी गेलेला असेल का, तर तो परतून येईल. हे सीमंतिनी आख्यान ऐकल्यानंतर स्त्रियांचं सौभाग्य वाढल. असं सौभाग्य वाढवणारी ही सीमंतिनीची कथा, सीमंतिनीचं आख्यान आपण श्रवण केल्यानंतर आपल्याला अपार अशा पुण्यफलाची प्राप्ती होईल. ग्रंथकर्ते गोड असं निवेदन करत आहे. विगत धवा ऐकती त्या जन्मांतरी दिव्य व्रतार पावते. ज्या विधवा स्त्रिया आहेत, विधवा स्त्रियांनी हे सीमंतिनी आख्यान ऐकल्यानंतर पुढच्या जन्मी या ठिकाणी व्रतार पावती
त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती आणि शिवचरणी धरावी प्रीतीत सोमवार व्रत न सोडावे. सोमवार व्रताचा गोड असा महिमा या अध्यायामध्ये वर्णन केलेला आहे. आणि ऐसे ऐका आख्यान अंतरला पुत्र भेटेल मागुतेन आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण होय ज्ञान विद्या बहु. श्रोत्यांना फलप्राप्ती दिलेली आहे. आरोग्य, ऐश्वर्य, धन आणि संपत्ती तुम्हाला या अध्यायाच्या श्रवणाने लाभेल. अशी गोड अशी भगवंताची कथा आपण श्रवण केलेली आहे. सूतजी पवित्र अशा नैमिषारण्याच्या तीर्थक्षेत्रावरती सीमंतिनीचं आख्यान सांगतात. आणि आपण जर मनोभावाने इथपर्यंत जर कथा ऐकली असेल तर निश्चितच आपल्याला या अध्यायाची फलश्रुती प्राप्त झालेली आहे. गोड अशा भगवंताची कथा श्रावण महिन्यामध्ये, पवित्र अशा महिन्यामध्ये ऐकाच, परंतु एरवी सुद्धा ऐका. हा अध्याय निश्चितच फलप्राप्ती करणारा अध्याय आहे. फलदायी अध्याय असणारा, अत्यंत प्रभावशाली. याच्या मनन आणि चिंतनाने त्रिदोष मुक्त होऊन सौभाग्यवती स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होऊन आयुरारोग्य ऐश्वर्य प्राप्त होईल. रामकृष्ण हरी. आदेश. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गोड अशा 4 ओव्या घेऊन अध्यायाचं निरूपण करूया. ऐसे ऐका आख्यान अंतरला पुत्र भेटेल मागुतेन आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण ज्ञान विद्या बहु. गंडांतरे मृत्यू निरसोनी जाय गतधन प्राप्त शत्रुपराय. श्रवणे पठणे सर्व कार्य भावे सिद्धीची. सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण भक्ती मागमासे करी स्नान. त्रिविध दोष जाती जळोन शिवपद प्राप्त शेवटी. सीमंतिनी आख्या सुदारस प्राशन करती सज्जन त्रिदश. निंदकासुर तामस अहंकार मध्य सेविते. अपर्णा हृदयारविंद विलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद. अभंग अक्षय भेदन चळे नढळे कदाहे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिशोध सज्जन खंड षष्टाध्याय गोडहा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे वसाय दान हे. जे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म वीर ते वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिरा जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जीवनशील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळे. अनवरत भू मंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेज लांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी. भजिजो आदि पुरुखे अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी.
द्रष्टा द्रष्ट विजयी होवे जी, तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा, हा होईल दान पसा, येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला। ओम शांती शांती शांति। रामकृष्ण हरी। आदेश।